Pandre. I am an ENT surgeon. I work at Prime Health ENT and Dental Clinic, Zoya, Solapur. I am also attached to Raghoji Multi-Speciality Hospital, Hodgi Road, Solapur Care Hospital, Bijapur Road, Saiful, Yugandhar Hospital, Airport Road, and Pride Hospital, Satrasta, and Arogya Hospital and Prime Care Hospital at Asra Chowk. I was born and brought up in Solapur only. I studied in Numavi Marathi Shala, then after that Haribhai Devkaran Prashala, Solapur. व्यक्त होण्याची कोणती भाषा नसते, पण मी मराठीत बोलेन आणि इन्क्लुडेड काही इंग्लिश वर्ड्स. बरं, मी ENT हीच ब्रांच का निवडली तर असं आहे की मला सर्जिकल ब्रांच पाहिजे होती आणि त्यामध्ये पण टर्मिनल ब्रांच. कारण MS झाल्यानंतर अजून 3 वर्ष सुपर स्पेशालिटी करायचं, मग घरचे लग्नाची घाई करणार, त्यासाठी मी ही ब्रांच निवडली. आणि मला डोळे आधीपासूनच आवडत नाही, त्यात पण नॉन इमर्जन्सी ब्रांच पाहिजे, कारण सगळ्यांचे फंक्शन्स, मूवीज, ट्रिप्स, गेट टुगेदर्स आणि त्याच्यासोबतच माझे छंद पण जोपासायचे. मी हाडाची नृत्यांगना आहे. आय एम अ ट्रेन्ड भरतनाट्यम डान्सर अँड आय हॅव लर्न्ड भरतनाट्यम फॉर 10 years टू गुरुवर्य रघुनाथ गड्डम सर अँड शिल्पा कुलकर्णी दीक्षित ताई. त्यानंतर मी शास्त्रीय गायन पण शिकलेली आहे. माझ्या 4 परीक्षा झालेल्या आहेत. आणि रंजन पंचवाडकर सर त्यांच्याकडेच मी सिंथेसायझर वादनाचे पण धडे घेतलेले आहे. मी शाळेतून घरी आल्यावर केवळ मी फक्त दुपारी झोपू नये यासाठी मला आईने क्लासेसला घातलं आणि त्यानंतर मग कलेत निपुणता निर्माण झाली, कलेची आवड निर्माण झाली आणि मग स्पर्धांमध्ये भाग घेत त्याच्यामध्ये मग जिंकण्यासाठी जिद्द आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि प्रयत्न, मग त्यातून जोश आला. आधी आई आणि मग आता सासू सासरे, नवरा आणि माझा मुलगा पण मला प्रोत्साहन देतात. माझा मुलगा सक्षम 1.5 वर्षाचा आहे आणि मुलाला वेळ देणं, OPD, OT आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रोग्राम्समध्ये सहभागी होणं, हे सगळं करताना खूप दमछाक होतेच. म्हणजे म्हणतात ना, घड्याळाच्या काट्यावर आणि कसरत तारेवर असं होतं, पण आवड असली की सवड निघतेच. आता मागच्याच महिन्यात IMAच्या वुमन डॉक्टर्सच्या क्रिकेट मॅचेस होत्या. आमची टीम जिंकली. OPDचा टाईम झालं की मी घरी म्हणजे टर्फवर जाऊन मॅचेसची प्रॅक्टिस करायचो आणि मजा आली. पण हे सगळं मी बिनधास्तपणे भाग घेऊ शकते ह्याचं मी सगळ्यात जास्त श्रेय माझ्या सासूबाईंना देईन. कारण कधी कधी मला किचनमध्ये जायला वेळ पण मिळत नाही, पण इथून क्लिनिकमधून घरी गेलं की मला माझ्यासमोर गरम जेवण तयार असतं. मी खरंच खूप नशीबवान आहे. माझे हजबंड डॉक्टर आदित्य पांढरे, ते प्रोस्थोडॉन्टिस्ट आहेत. डेंचर, कवळी, इम्प्लांट्स आणि ब्रिज हे स्पेशालिटी आहे. प्राईम हेल्थ ENT अँड डेंटल क्लिनिक, जोळे, सोलापूर इथेच ते आहेत कार्यरत. माझे पेरेंट्स दोघेही नॉन मेडिको आहेत. माय डॅड इज सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर. ही ऑलवेज वॉन्टेड मी टू बी अ इंजिनियर, but I chose this noble profession and he always supported me by arranging free health checkup camps. So we try to serve people. We give hearing aids in concession rates to poor patients. In 2021, I participated in a campaign along with Masik Satya and Ladli Foundation, awareness about menstrual hygiene in girls, and we distributed sanitary napkins to girls in slum areas. After that, I distributed sanitary pads in Chantai orphanage in Solapur also, because menstrual hygiene is the least talked subject and it is considered to be taboo. Still, it is considered to be a taboo. मागच्या नवरात्रीमध्ये नवदुर्गांचा सन्मान होता. तर RJ पल्लवी 92.7 बिग FMची RJ पल्लवी आहे. त्यांनी विविध क्षेत्रात आणि सामाजिक कार्य करणाऱ्या काही महिलांचा सहभाग केला होता आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर त्या नवदुर्गांमध्ये मी पण होते, ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल मला काही प्रश्न विचारले आणि मी त्याच्यावर प्रश्नांची उत्तरे दिली होती. मला भरपूर पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा नृत्य साधना पुरस्कार आणि चांडक चॅरिटेबल ट्रस्टकडून सोलापूर भूषण पुरस्कार, यंग अचिव्हर्स अवॉर्ड फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स बेंगलोर अँड आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड फ्रॉम TV महाराष्ट्र न्यूज चॅनल. I was top 10 finalist of Guide and Mrs. Maharashtra 2021 and Goodwill Ambassador. Okay, now we'll switch to some ENT tips
to care your ear, nose and throat in summer. First, when summer comes, we all crave for drinking cold drinks. So let's switch to coconut water, lassi, buttermilk or sugarcane juice. These are healthier versions than aerated drinks or any soda. These might help our vendors and farmers and will keep you hydrated and healthy. Now, in case of nose, try not to pick your nose or remove the crusting, because in this dry heat of Solapur, our nose gets more dry. So try not to pick and put your finger in the nose, so otherwise it might bleed. And in case of ear, especially in summer or in every season, try not to put anything, no pens, no earbuds, no keys, no hair clips, nothing. Don't put anything in the ear. That's all. जसं आता प्रत्येक ऋतू बदलत जातो तसं आपली तब्येत पण खराब होते, कधी सर्दी कधी खोकला. तर प्रत्येक वेळेस कारण वेगळं असू शकतं. त्यामुळं तुम्ही त्यासाठी स्पेशालिस्ट ENT डॉक्टरला दाखवलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल आणि अननेसेसरी अँटीबायोटिक्सचा भडीमार होणार नाही. सो नंतर जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा अँटीबायोटिक्स तुमच्यावर काम करतील. त्यामुळं आणि जेव्हा पण डॉक्टर्स अँटीबायोटिक्स ॲडवाईस करतील तेव्हा त्याचा डोस पूर्ण करा. त्यामुळं त्याचा मग नंतर लेस साईड इफेक्ट्स आणि त्याचं ॲक्शन जास्त चांगली राहील. आणि अजून एक सांगायचं म्हणजे जसं डोळे जास्त महत्त्वाचे असतात मान्य, पण त्याच्यासोबतच कान, नाक हे पण खूप नाजूक अवयव आहेत. आणि जसं आपण डोळ्याला कमी दिसतं म्हणून चष्मा लावतो, पण कानाला कमी ऐकू आलं तर मशीन लावायची लाज वाटते. असं का? तर मला असं एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्याला पाहिजे तेवढ्या छोट्या साईजचे पण मशीन्स मिळतात कानाचे, तर आपण ते लावू शकतो. कॉस्ट थोडी महाग आहे, सगळं मान्य, पण त्याबद्दल अजूनही लोकांमध्ये जागृती कमी आहे. तर गरज असेल तर आपण खरंच ते वापरायला पाहिजे, हे मी लोकांना सांगते. त्याबद्दल तुम्ही थोडासा विचार करा. आणि जर तुम्हाला असं काहीही कंप्लेंट्स किंवा इन्क्वायरीज असतील तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट प्राईम हेल्थ ENT and डेंटल क्लिनिक, जोळे, सोलापूर. And for appointments you can call 8265062514. Thank you, and thank you for patiently listening to me. I sincerely like to thank MAD Academy for this, for considering me as Wonder Woman and giving me this tag. I want to give best wishes to the Ice Patra, which is unique and nice concept. Thank you all.